what is by micro technique? Micro technique is the branch of zoology or biology which deals with the study of preparation of permanent histological slides. That is, by this technique we can able to prepare the microscopic object, and these microscopic objects can be seen under the microscope. For example, we are watching slides from 5th standard, so different histological slides are prepared with the help of this technique, right? How we can prepare the slide? Have you seen the slide, histological slides? In the last semester you have studied different type of histological slide. For example, TS of tongue, VS of tooth, LS of skin. So how this can be prepared? ह्या स्लाइड्स कशा तयार करायच्या, right? So this technique is called as micro technique. So for that purpose we have to collect the material. The first step to prepare the permanent histological slide is collection of material, right? Collection. So for that purpose we have to bring the live animal into the laboratory. For example, if we have to prepare the histology of rat tissue, VS of kidney of rat or liver of rat. समजा आपल्याला लिव्हरची स्लाइड तयार करायची, so we have to bring the live animal into the laboratory, right? So live rat can be brings, and this rat can be killed into the laboratory. How it can be killed? कसं मारणार आपण रॅटला? So this rat can be killed by dipping into the water. त्याला पाण्यामध्ये बुडवलं आपण तर तो रॅट मरतो. And immediately after killing we have to make the dissection. So the next step is dissection. After dissecting we have observing the different organs. आपल्याला वेगळे अवयव दिसतील. मग कोणत्या अवयवाचा आपल्याला सेक्शन पाहिजे? फॉर एक्झाम्पल लिव्हरचा पाहिजे असेल, किडनीचा पाहिजे. सो रिमूव्ह द लिव्हर फ्रॉम दॅट ॲनिमल. त्याच्यामधून तो लिव्हर काढून घ्यायचा, राईट? इमिजिएटली आफ्टर रिमूव्हिंग this liver can be put or transfer into the fixative. So the next step is fixation. म्हणजे कलेक्शन, then dissection, then next step is fixation. Actually, what is my fixation? Fixation means what? After the death of animal or tissue, तो animal मेल्यानंतर there are number of changes are occurs into the body. These are called as post-mortem changes. त्याला आपण काय म्हणतो? post-mortem changes. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझं लिव्हर काढल्यावर आपला श्रिंक होतो. तुम्ही बघितलं असेल मटणाच्या दुकानावरती वगैरे उशिरा जर आपण मटण खायला ड्राय होऊन जातं, कोरडं होतं ते, राईट? सो फॉर दॅट टू अवॉइड दिस चेंजेस, हे सगळे चेंजेस आपल्याला काय करायचे? अवॉइड करायचे. फॉर दॅट पर्पज वी आर पुटिंग ऑर डिपिंग दिस टिश्यू इनटू द फिक्सेटिव्ह. ते फिक्सेटिव्ह मध्ये टाकणे, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फिक्सेशन. बाय डुईंग दिस फिक्सेशन, हे फिक्सेशन मुळे काय होतं? द पोस्टमॉर्टम चेंजेस आर अवॉइडेड. देयर इज नो श्रिंकेज और स्वेलिंग इनटू द टिश्यू, नो बॅक्टेरियल इन्फेक्शन, देयर इज नो इन्फेक्शन. त्याला इन्फेक्शन होणार नाही, कुठलेही चेंजेस त्याच्यामध्ये होणार नाही. टू अवॉइड दिस चेंजेस द टिश्यू आर केप्ट इनटू द फिक्सेटिव्ह. म्हणजे त्याला फिक्सेशन मध्ये टाकून द्यायचं टिश्यूला. आफ्टर फिक्सेशन द टिश्यू विल रिमेन ॲज इट इज विच आर प्रेझेंट इन द लाईफ कंडिशन. म्हणजे जिवंत असताना जसं स्ट्रक्चर होतं तसंच मेल्यानंतर त्या टिश्यूचं स्ट्रक्चर राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉल्युमनर टिश्यू असेल त्याबरोबर तुम्हाला कॉल्युमनरच दिसतील. हेक्झॅगोनल सेल असतील, दे लुक्स लाईक द हेक्झॅगोनल, ते तुम्हाला तशाच दिसतील, राईट? त्याचं बायोकेमिकल नेचर जे ते सुद्धा ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही. असं चेंजेस अवॉइड किंवा चेंजेस स्टॉप करणे, दिस इज कॉल्ड ॲज फिक्सेशन. दिस फिक्सेशन द टिश्यू कॅन बी केप्ट इन डिफरंट फिक्सेटिव्ह. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह, कॉमन फिक्सेटिव्ह, प्रायमरी फिक्सेटिव्ह, कंपाऊंड फिक्सेटिव्ह, असे वेगळे फिक्सेटिव्ह आहेत. The duration to kept in the fixative is also different according to the fixative and nature of tissue.
कोणता टिश्यू आहे त्यानुसार, कोणता फिक्सेटिव्ह वापरला तुम्ही त्यानुसार तिथं टायमाचं बंधन असतं, तेवढं ठेवायचं. देन आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिक्सेशन, ते फिक्सेशन झाल्यानंतर टिश्यू आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट ग्रेड, दॅट इज दे आर वॉश्ड. म्हणजे पुढची जी स्टेप आहे, दे आर कॉल्ड ॲज वॉशिंग. तुम्हाला हळू लक्षात येईल, एका दिवसात हे समजणार नाही तुम्हाला स्टेप्स त्या, राईट. सो आफ्टर फिक्सेशन द टिश्यू आर वॉश्ड इनटू द रनिंग टॅप वॉटर, त्याला वाहत्या पाण्यामध्ये ठेवायचं. सो दॅट बाय डुईंग दिस वॉशिंग द ओव्हर फिक्सेटिव्ह आर रिमूव्ह. त्याच्यामध्ये जो काही जास्त फिक्सेटिव्ह असेल किंवा वरच्या बाजूने फिक्सेटिव्ह लागलेला असेल, दिस फिक्सेटिव्ह कॅन बी रिमूव्ड फ्रॉम द टिश्यू. So the definition of washing is, washing means removal of fixative or over fixative from the tissue is called as washing. By doing washing what happens, if suppose this is the liver, हा लिव्हर आहे, या वॉशिंग मुळे काय झालं, अगोदर फिक्सेटिव्ह होता याच्यामध्ये केलेला, त्याने फिक्सेशनचं काम केलं. देन हिअर वॉटर इज एंटर्स. इफ वॉटर, वॉशिंग मुळे काय झालं, वॉटर टिश्यू मध्ये जाईल. अँड इफ द वॉटर इज रिमेन इन टू द टिश्यू, इट कॅन कॉजेस नंबर ऑफ चेंजेस. त्याच्यामध्ये बदल, कुठल्याही याच्यामध्ये पाणी जर राहून गेलं तर टिश्यू काय होतो, खराब होतो, नाश पावतो, नष्ट होतो, राईट. देयर आर नंबर ऑफ चेंजेस ऑकर, असे चेंजेस होतात. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द टिश्यू. मग इथे जे काही पाणी गेलेलं आहे ते पाणी काय करायचं, रिमूव्ह करायचं, वॉश करायचं. अँड दिस रिमूव्हल ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. म्हणजे नेक्स्ट स्टेप जी आहे आफ्टर वॉशिंग, डिहायड्रेशन. त्याला डिहायड्रेशन करायचं. मग the classical definition of dehydration means what? Dehydration means removal of water. मग removal of water from tissue. टिश्यू मधून वॉटर काढून घ्यायचं. How we can remove the water? कसं काढणार वॉटर? The tissue can be transferred into the upgrade alcoholic grade. त्याला काय करायला, अल्कोहोलच्या ग्रेड मध्ये ट्रान्सफर करायला लागेल. सो फ्रॉम वॉटर द टिश्यू आर ट्रान्सफर इनटू द 30% अल्कोहोल. Then tissue are transferred into the 50% alcoholic grade. From 50% tissue are transferred into the 70%, 90% and then absolute alcohol. या absolute alcohol मध्ये त्याला ट्रान्सफर करायचा. So the tissue can be kept for half an hour in each grade. प्रत्येक ग्रेड मध्ये अर्धा तास, अर्धा पाऊण किंवा 1 तास, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ टिश्यू, साइज ऑफ टिश्यू, किती जाडीचा टिश्यू आहे. जास्त जाडीचा असेल तर यू कॅन केप फॉर मोर टाइम. इफ द टिश्यू आर थिन अँड असं थिन असेल तर टाइम कॅन बी रिड्यूस्ड. ओके. मग अशा पद्धतीने याच्यामध्ये जर टिश्यू ट्रान्सफर करत गेलो आपण, देन ऍट दिस स्टेज वॉटर इज कम्प्लिटली रिमूव्ड. या टिश्यू मधला सगळं वॉटर काय होईल, निघून जाईल. मग आता टिश्यू मध्ये काय गेलंय, अल्कोहोल गेले, ऍब्सोल्यूट अल्कोहोल, राईट. मग अशी जी स्टेप आहे, या स्टेपला काय म्हणतात, रिमूव्हल ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. आफ्टर डिहायड्रेशन, या डिहायड्रेशन मुळे काय झालं, अल्कोहोल इज एंटर इनटू द टिश्यू. या टिश्यू मध्ये अल्कोहोल गेलेले आहे. आणि इफ द अल्कोहोल कॅन बी रिमेन्स इनटू द टिश्यू, द टिश्यू कॅन नॉट बी प्रॉपरली स्टेन. पुढे टिश्यू स्टेन होणार नाही. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू रिमूव्ह द अल्कोहोल. इथून काय करायला लागेल, आपल्याला अल्कोहोल काढून घ्यावं लागेल. हाऊ इट कॅन बी रिमूव्ह, ते कसं रिमूव्ह करणार, दिस प्रोसेस म्हणजे नेक्स्ट स्टेप आफ्टर डिहायड्रेशन इज डी अल्कोहोलायझेशन. काय म्हणतात त्या स्टेपला, डी अल्कोहोलायझेशन. De-alcoholization. De-alcoholization means removal of alcohol from the tissue. In this step, generally we are using xylene, toluene, benzene असे केमिकल्स वापरतो. In our laboratory we are using xylene as a de-alcoholizing agent. Due to the using xylene, हे xylene मध्ये काय, टिश्यू कॅन बी डीप इनटू द xylene. xylene मध्ये टाकायचं आणि त्या xylene मध्ये टाकल्यामुळे काय होईल, अल्कोहोल कॅन बी कम्स आउट अँड xylene कॅन बी एंटर्स इनटू द टिश्यू. xylene आतमध्ये जाईल, अल्कोहोल बाहेर येईल. अल्कोहोल बाहेर येतं म्हणून त्याला काय म्हटलं आपण, रिमूव्हल ऑफ अल्कोहोल इज कॉल्ड ॲज डी-अल्कोहोलायझेशन.
ड्यू टू दिस, या स्टेपमुळे काय होतं, द टिश्यू बिकम क्लिअरली ट्रान्सपरंट. टिश्यू तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतो. त्याच्यामध्ये देर इज नो ट्रेसेस ऑफ वॉटर, तुम्हाला पाणी दिसणार नाही, अल्कोहोल दिसणार नाही. देर इज ओनली xylene into the tissue. Tissue become transparent and hence this step is also called as clearing state. म्हणून त्या स्टेपला काय म्हणतात, क्लिअरिंग स्टेट. Dealcoholization is also called as clearing. This step is also called as clearing. After clearing, generally the tissue can be kept for half an hour. साधारणतः अर्धा ते 1 तास क्लिअरिंग साठी ठेवायचं. जनरली 2 changes of xylene should be given. 2 changes द्यायचे and so that the tissue become cleared. टिश्यू अतिशय क्लिअर होऊन जाईल. म्हणून त्या स्टेपला काय म्हणलं आपण, क्लिअरिंग स्टेप. आफ्टर दॅट द व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इज कॉल्ड ॲज इन्फिल्ट्रेशन. पुढची जी स्टेप असणार. सो हिअर वी आर ऑब्झर्विंग दिस. फर्स्ट स्टेप इज कलेक्शन, डिसेक्शन, फिक्सेशन means collection of material. Fixation नंतर washing, dehydration, dealcoholization means removal of alcohol, dehydration means removal of water, here removal of alcohol. Now the xylene is entered into the tissue and into that xylene we have to take the sections of the tissue. आपल्याला टिश्यूचे सेक्शन घ्यायचे. So for that purpose the wax can be embedded into the tissue. या टिश्यू मध्ये आता काय गेलं पाहिजे, वॅक्स आतमध्ये गेला पाहिजे. And hence this step is called as infiltration. Right? So generally there are 2 steps of infiltration, that is cold infiltration and hot infiltration. Right? In cold infiltration what we have to do, cold and hot infiltration. Here the xylene can be, there is a mixture of xylene and paraffin wax. काय करणार आहे आपला, if suppose the tissue can be kept into this xylene. Suppose this is the beaker, here tissue and they are kept with the, they are filled with the xylene. असं xylene असेल, right? So what I have to do, the wax particles, त्याच्यामध्ये काय टाकायला लागेल आपला, wax, paraffin wax. This paraffin wax can be soluble into the xylene. xylene मध्ये soluble. मग wax चे तुकडे त्यात टाकायचे, it can be dissolved. Again you put some wax into the xylene, it again get dissolved. So this continue. After that what happens, the xylene cannot, the wax cannot be dissolved. There is a saturated stage. अशी एक स्टेज येते की वॅक्स त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही, तिथे सॅच्युरेट झालं. and this is called as xylene saturated with paraffin wax. त्याला काय म्हणतात, xylene saturated with paraffin wax. त्याच्यामध्ये त्याला ठेवायचं. and the tissue can be kept for overnight. त्याला रात्रभर लॅबोरेटरी मध्ये ठेवून द्यायचं. राईट? इट कॅन बी कव्हर्ड विथ लेड. त्याला झाकण ठेवायचं वरून, म्हणजे घाण वगैरे पडणार नाही. आफ्टर दॅट इफ द टिश्यू कॅन बी केप्ट फॉर ओव्हरनाईट, ते ओव्हरनाईट मध्ये ठेवलं तर काय होईल, हळूहळू वॅक्स हळूहळू झायलीन बाहेर येईल आणि वॅक्स पेनिट्रेट होत जाईल. हेन्स दिस स्टेप इज कॉल्ड ॲज इन्फिल्ट्रेशन. म्हणून त्या स्टेपला काय म्हणतात, इन्फिल्ट्रेशन. राईट? सो यू कॅन कीप दिस टिश्यू along with saturated xylene paraffin wax solution. This is called as cold infiltration. त्याला रात्रभर पडू द्यायचं, याला म्हणतात cold infiltration. On the next day we have to do the hot infiltration. What we have to do, काय करावं लागेल तुम्हाला, then this tissue along with this wax solution they can be kept into this oven. त्या ओव्हन मध्ये ठेवून द्यायचं at temperature, right? Particular temperature. याचा मेल्टिंग पॉइंट जो असेल तो वॅक्सचा साधारणतः 56 to 60 या रेंज मध्ये असतो आपल्याकडे. 56 to 58 मेल्टिंग पॉइंट असतो. त्या टेम्परेचरला ओव्हन ऍडजस्ट करायचं, हे मटेरियल ठेवून द्यायचं. व्हॉट हॅपन्स, काय होईल मग, इथं जे काही सॅच्युरेट झालेले आहे ते डिझॉल्व्ह होऊन जाईल वॅक्स, आणि वॅक्स फास्टली आतमध्ये पेनिट्रेट करतं.
right? So you should give, then the tissue can be kept into the मेल्टेड पॅराफिन वॅक्स. मग दुसरा बिकर असेल तिथे असा वॅक्स त्याच्यामध्ये मेल्ट असेल, त्या वॅक्स मध्ये काय करायचं, टिश्यू आर ट्रान्सफर. मेल्टेड वॅक्स मध्ये टिश्यू कॅन बी केप्ट फॉर 20 to 30 minutes. Again, this is the first change. Then you should give another second change. असा वॅक्स असेल, मेल्टेड पॅराफिन वॅक्स, त्याच्यामध्ये टिश्यू काय करायचा, ट्रान्सफर करायचा. दिस इज कॉल्ड एज सेकंड चेंज ऑफ पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्सचा सेकंड चेंज देताय तुम्ही, 2 वेळा चेंज द्यायची त्याला, राईट. टिश्यू कॅन बी केप्ट फॉर 20 to 30 minutes इन ईच चेंज. प्रत्येक वेळेला काय करायचं, 20 ते 30 मिनिटं ठेवायचं. दिस इज कॉल्ड एज हॉट इन्फिल्ट्रेशन. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, हॉट इन्फिल्ट्रेशन. आफ्टर डुईंग हॉट इन्फिल्ट्रेशन, देन द टिश्यू आर एम्बेडेड. मग काय करायला लागलं आपल्याला, एम्बेडिंगची प्रोसिजर आहे, एम्बेडिंग. नेक्स्ट स्टेप इज एम्बेडिंग. फॉर टेकिंग सेक्शन, तुम्हाला टिश्यूचे काय करायचे, हिस्टॉरिकल सेक्शन घ्यायचे, राईट. सो दिस सेक्शन्स आर नॉट डन विथ द ब्लेड. आपण ब्लेडने नाही कट करू शकत. वी आर युजिंग द इन्स्ट्रुमेंट. दिस इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज मायक्रोटोम. त्याला काय म्हणतात, मायक्रोटोम असं म्हणतात. त्या मायक्रोटोम वरती सेक्शन घ्यायचे अँड दिस सेक्शन्स आर नियरली 10 to 15 मायक्रॉन. आपल्याला एवढा बारीक सेक्शन घ्यायचा, 10 ते 15 मायक्रॉनचा. मग दिस इज ओनली पॉसिबल ऑन द मायक्रोटोम. सो फॉर टेकिंग सेक्शन, हे सेक्शन येण्यासाठी आपल्याला काय करावे, टिश्यूच्या आत सुद्धा वॅक्स असलं पाहिजे आणि टिश्यूच्या बाहेरून सुद्धा वॅक्स. तुम्हाला दाखवेल मी ते कशा पद्धतीने केलेलं आहे, राईट. मग त्याच्यासाठी काय करायचं, टिश्यू कॅन बी एम्बेड. एम्बेड मीन्स व्हॉट, हा टिश्यू आहे, त्या टिश्यू मध्ये आत पण वॅक्स असलं पाहिजे आणि बाहेरून सुद्धा असा वॅक्सचा ठोकळा असला पाहिजे, राईट. असं करणे, दिस इज कॉल्ड ॲज एम्बेडिंग. याला एम्बेड असं म्हणतात, राईट. सो दिस एम्बेडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. आफ्टर एम्बेडिंग, हे एम्बेडिंग झाल्यानंतर काय करायचं, द टिश्यू कॅन बी कट रेक्टँग्युलर. त्या टिश्यूला काय करायला, असा ब्लॉक तयार करायला लागेल. त्याला म्हणतात प्रिपरेशन ऑफ ब्लॉक. असा आयताकृती रेक्टँग्युलर ठोकळा तयार करायचा की त्याच्यामध्ये काय, हा टिश्यू आहे, त्या टिश्यूच्या आतमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, इन्फिल्ट्रेट झालं नाही, पेनिट्रेशन झालेलं आहे. मध्ये पण वॅक्स आहे आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा वॅक्स आहे. सो दॅट इट इज व्हेरी इझी टू टेक द सेक्शन. मग असा ब्लॉक तयार करायचा. आफ्टर प्रिपरेशन ऑफ ब्लॉक, दिस ब्लॉक कॅन बी अटॅच टू द मायक्रोटोम पेग. मशीन असतं एक सेक्शन घेण्याचं, त्याला मायक्रोटोम पेग म्हणतात, ते पण दाखवलं मी तुम्हाला. त्या मायक्रोटोम पेगला लावायचा तो, आणि तो लावल्यानंतर यू कॅन रोटेट द ॲडव्हान्स व्हील ऑफ मायक्रोटोम. त्या मायक्रोटोमचं मशीन जे व्हील आहे ते रोटेट करायचं. सो दॅट आफ्टर रोटेटिंग यू विल गेट द सेक्शन. तुम्हाला सेक्शन मिळतील. आणि दिस सेक्शन्स, म्हणून नेक्स्ट स्टेप काय, दॅट इज सेक्शन कटिंग. Right? So this section cutting can be done on the microtome. So you will get the continuous section or serial section. रिबन मिळते आपल्याला आणि ते सेक्शन जे अशी रिबन मिळाल्यानंतर दिस सेक्शन्स कॅन बी ॲडियर टू द स्लाइड. ते स्लाइडला चिटकवायचं. ते कशाने चिटकवायचं ते डिटेल सांगेल तुम्हाला मी, राईट. असं सेक्शन चिटकवल्यानंतर देन दिस स्लाइड कॅन बी केप्ट फॉर ओव्हरनाईट इन टू द फ्रीज रेफ्रिजरेटर. त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं ते. प्रोटेक्ट फ्रॉम द डस्ट, त्याला डस्ट पासून प्रोटेक्शन, मॉइश्चर पासून प्रोटेक्शन. आणि देन ऑन द नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी काय करायचं, these slides they can be deep into the different stain. त्याला स्टेनिंग. म्हणून पुढची जी स्टेप आहे आफ्टर सेक्शन कटिंग, द नेक्स्ट स्टेप इज कॉल्ड ॲज स्टेनिंग. सो देर आर डिफरंट स्टेन्स आर यूज. आपण स्टेनिंग साठी न्यूक्लिअर स्टेन आणि सायटोप्लाझ्मिक स्टेन असे 2 स्टेन वापरतो. सुरुवातीला न्यूक्लिअर स्टेन झाला पाहिजे, सो दॅट द स्लाइड कॅन बी केप्ट इन टू द हिमॅटॉक्झिलिन स्टेन. हिमॅटॉक्झिलिनचा चेंज येतो. हिमॅटॉक्झिलिन मुळे काय होतं, न्यूक्लियस गेट स्टेन, न्यूक्लियसला कलर येतो. देन द स्लाइड कॅन बी पास इन टू द, पुढच्या याच्यामध्ये पाठवायची, त्याची स्टेनिंगची पण प्रोसिजर आहे. देन स्लाइड कॅन बी डीप इन टू द इओसिन. दिस इओसिन इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझ्मिक स्टेन. म्हणजे बघा, न्यूक्लिअर स्टेन आणि सायटोप्लाझ्मिक स्टेन. न्यूक्लिअर स्टेन कोणता, हिमॅटॉक्झिलिन, आणि सायटोप्लाझ्मिक स्टेन कोणता, इओसिन. त्या दोघांमध्ये स्टेन केल्यानंतर द स्लाइड कॅन बी कंप्लीट. वी विल गेट द क्लिअर पिक्चर ऑफ द टिश्यू. तुम्हाला टिश्यूचं क्लिअर चित्र दिसतं तिथे.
picture. This is called as staining. After staining, the tissue can be removed from that staining jar. तिथून काढायचं. Then you should put the DPX, त्याच्यावरती DPX cover slip ठेवायची, and the tissue can be kept properly. Right? This is called as, असे जे काही DPX ने पूर्ण चिटकवून घेतात त्याच्यावरती काय टाकायचं, कव्हर स्लिप ठेवायची, and this is called as permanent slide. So preparation of this permanent histological slide is called as microtechnique. So अशा एवढ्या सगळ्या स्टेप्स आहेत, अशा सगळ्या टेक्निक्स आहेत, hence these are called as microtechnique. So this is the basic about the microtechnique. Okay.